श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. हा दैवी उपाय केल्याने घरात सदैव लक्ष्मी वास करेल. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा वाटतं सगळं काही असूनही काहीतरी कमी आहे. पैसा येतो जातो, सुख काही काळासाठी थांबतं पण स्थायिक होत नाही. घरात नकारात्मकता असते, कारण नसताना भांडणं होतात आणि समृद्धीचा मार्ग थांबलेला वाटतो. अशा वेळी मन आपोआप देवाच्या चरणी झुकते आणि तिथेच या दैवी उपायाची सुरुवात होते. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी अजून अशी नवीन माहिती घेऊन येत असतो. ती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या भारतीय संस्कृतीत देवी लक्ष्मी ही केवळ संपत्तीची देवी नाही, तर ती समृद्धीची, सौख्याची, समाधानाची आणि शांतीची जननी आहे. जिथे लक्ष्मी असते तिथे केवळ पैशांची भरभराट नव्हे, तर प्रेम, ऐक्य, समाधान आणि संस्कारांचाही वास असतो. पण लक्ष्मीचा वास कुठे राहतो? जिथे स्वच्छता, शुद्धता, श्रद्धा आणि सातत्य असते तिथेच देवी लक्ष्मी स्थिर होते. उपाय कसा करावा? आपल्या मन शुद्धीने. फक्त कृती करून उपयोग होत नाही, त्यामध्ये भावना आणि निष्ठा हवी असते. शुक्रवारचा दिवस लक्ष्मी पूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे वापरावे, जे सौम्यता आणि शांतीचे प्रतीक आहेत. घराची स्वच्छता करावी. देवी लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात प्रिय नाही. संपूर्ण घर, विशेषतः देवघर आणि मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करावे. रोज संध्याकाळी दरवाजात रांगोळी काढावी आणि दिवा लावावा. कमळावर लक्ष्मी पूजन करण्याची विधी. कमळ हे देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल आहे. एका पितळच्या किंवा चांदीच्या ताटात देवी लक्ष्मीची मूर्ती कमळाच्या फुलावर ठेवावी. समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना शांत चित्ताने ओम श्री महालक्ष्म्यै नमः हा मंत्र 11, 51 किंवा 108 वेळा म्हणावा. या मंत्राचा उच्चार करताना प्रत्येक अक्षरात भक्ती आणि भाव असावा. कुबेर यंत्र आणि श्री यंत्र स्थापना. देवी लक्ष्मी बरोबरच धनाचे रक्षण करणारे कुबेर हे धनाचे कोषाध्यक्ष मानले जातात. घरात कुबेर यंत्र आणि श्री यंत्र ठेवून त्यांची दर शुक्रवारी पूजा केली तर घरात पैशांची कमतरता राहत नाही. तुळशी आणि शंख पूजन कसे करावे? देवी लक्ष्मी विष्णुपत्नी आहे आणि म्हणूनच तुळशीची पूजा देखील अतिशय फलदायी मानली जाते. रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरात दक्षिणावर्ती शंख असावा, जो घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दुधात साखर घालून गरिबांना दान करावे. प्रत्येक शुक्रवारी एक लहानसे दान करणे खूप पुण्यकारी ठरते. दुधात साखर घालून किंवा खीर बनवून गरजू लोकांना दान करावे. जेथे दान आहे तेथे देवी लक्ष्मीचा वास आहे. या उपायांचे पालन केल्याने घरात एक वेगळीच उब आणि शांतता जाणवते. चिडचिड कमी होते, नात्यांमध्ये गोडवा येतो. हा उपाय केल्यास तुम्हाला जाणवेल की तुमच्या आर्थिक अडचणी सुटत आहेत. घरात जेव्हा रोज दिवा लावला जातो, मंत्र उच्चार होतो आणि देवतेची पूजा होते, तेव्हा घरात फक्त प्रकाश नव्हे तर देवीचे सान्निध्य अनुभवायला मिळते. सकारात्मक ऊर्जा, नवचैतन्य आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होते. देवी लक्ष्मी स्थायिक होण्यासाठी आपलं मन आणि घर स्वच्छ असणं आवश्यक आहे. फक्त उपाय करून थांबू नका, त्यात भक्तिभाव ठेवा. जेव्हा आपण समर्पणाने पूजा करतो तेव्हा सारे विश्वच आपल्याला साथ देते. शेवटी एकच गोष्ट सांगेल, लक्ष्मी म्हणजे आईसारखी, तिला फक्त ममत्व आणि प्रेम हवं असतं. जेव्हा आपण तिला श्रद्धेने हाक मारतो
ती आपल्याकडे येते आणि आपल्या जीवनाला समृद्धतेच्या तेजाने उजळून टाकते। ओम श्री महालक्ष्म्यै नमः। मित्रांनो, तुमचं घर नेहमी सुख, समृद्धी आणि शांतीने भरलेलं राहो हीच मंगलकामना। मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।